नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या पोस्टमध्ये आपण तुळशी विवाहाचे संस्कार मूल्य या संदर्भात आपण माहिती पाहूया. तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणात आहे. ती अशी की जलंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योद्धा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंध दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी पतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जलंधर त्रिभुवनामध्ये अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची कोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे देव व दैत्य यांच्यात युद्ध होऊन अनेक देवास गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जलंधरास युद्ध हरवण्यासाठी कपट कारस्थान रचले. त्याने जलंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पतिव्रत्यामुळेच जलंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली. विष्णूने 2 वानरांकडून जलंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बातमी करून आपले शिर व धड तंतोतंत जलंधराप्रमाणे बनवून ते 2 अवयव वृंदापुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली. इतक्यात एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपट वेशधारी जलंधरास म्हणजेच विष्णू जिवंत केले. वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे विष्णूने वृंद समवेत राहून तिचे पतिव्रत्य भंग केले. आज्ञानात का होईना पण वृंदेच्या पतिव्रत्य भंगामुळे जलंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूंना शाप दिला की त्याला पत्नीचा वियोग घडून 2 मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्यांच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडले. त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ट भक्षण केले. विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले. इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेड्यासारखा बसून राहिला. विष्णूंचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे 3 झाडे उत्पन्न झाली. त्यातील तुळस ही आपल्या सर्व गुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूंस ती प्रिय झाली. श्री विष्णूस तुळस अतिप्रिया म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतारून विष्णूंचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे हिंदू लोक रुक्मिणी कृष्ण विवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरसाल साजरा करतात. तुळशीचे लग्न हा पूजा उत्सव आहे. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर तर ऊस हा मामा समजला जातो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनामध्ये ऊस पुरवून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्या 4ही बाजूनी ऊसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णू स्वरूप श्री बाळकृष्णांची षोडोपचारी पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज तसेच नैवेद्य अर्पण करून त्यांची आळवणी करतात. त्यानंतर तुळशी मातेच्याही षोडोपचारांनी पूजा करून तिला सौभाग्य लेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुसऱ्या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्ये अंतरपाठ धरला जातो. मग सर्वांना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर सायंकाळी श्रीकृष्ण तुळशीचा विवाह सोहळा पार पाडतो. प्रहर रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मंडपाभोवती आरती, दीप आराधना उरकण्यात येते. त्यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. जमलेल्या लोकांना या कुरमुरे ऊसाच्या गंडेऱ्या देण्यात येतात. हा विवाह केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. जे व्रत तुलसी वनात करणे हे विशेष पुण्यप्रदान मानले जाते. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. तसेच रोगनिवारणही होते अशी समजूत आहे. तुळशी विवाहाच्या व्रतासंबंधामध्ये दंतकथाही ऐकवली जाते. तुलसी विवाहाचे अनेक काल सांगितले आहेत, परंतु बहुधा तो कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर यथाविधी विवाह होम करण्याचाही प्रघात आहे. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुलसी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांची समाप्ती करून व चातुर्मास्यात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः सेवन करण्याची पद्धत होती. श्री विष्णू आषाढ शुद्ध एकादशीला
शयन करतो व कार्तिक शुद्ध एकादशीला जागा होतो. विष्णूंच्या या जागृताचा जो उत्सव करतात त्याला प्रबोधोत्सव असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव आणि तुलसी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. तुळशीच्या लग्नानंतर हिंदू लोकांच्या विवाह संबंधी कार्यास सुरुवात होते. या सुमारास वधू पिते घराबाहेर पडतात व मुलीचे लग्न जुळविण्यासाठी चपला जाऊ लागतात असे पूर्वी म्हणत असे. हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान पुण्य केल्याचे पुण्य लाभते. तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगा स्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्व आहे. तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान उठून या प्रातकाळी वंदी तुळस माऊली नाही अनेक साधना एक पूजन तुळशीचे न लगे तीर्थ साधना जाणे नित्य पूजने तुळशीसी योग योग न लगे काही तुळशी वाचून देव नाही असा शब्द संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात व घरात तुळशीची झाडे असल्यास घरात पिसावा हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषण नाशक आहे. ताप सर्दी खोकला दूर करणे हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. हिंदूंच्या अंतःकरणामध्ये तुळशी संबंधित पूज्यभाव आहेच पण इतर धर्मीय देखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशामध्ये तुळशीला पवित्र झाड असे म्हटले आहे. ग्रीक भाषेतील बेंझिलॉकन हा तुळशी संबंधीचा शब्द राजयोग या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषेतही ग्रीक शब्दाप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहे. इटली व ग्रीस देशांमध्ये प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे असे म्हणत असे. तुळशी विवाहाचा संस्कार मूल्य कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सर्वत्र तुळशी विवाह सोहळा साजरा केला जातो. तुळस ही औषधी नित्योपयोगी आहे. शिवाय ती सालंकृत आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. अंगणातील तुळस ही यजमानाचं पाल्य आहे. तिला वंशवृद्धिक्षम होतच निसर्गरूपी देवाला अर्पण करणं म्हणजे तुळशी विवाह निमित्तानं तो साजरा करण्यामागचे हे शास्त्र. दिवाळीची आठवण उजळणारा आकाशकंदील डोळे मिचकवणारे तोरण आणि तेजस्वी पण स्थिर नजरेच्या पंथ्यांची आरास विविध रंगांनी रंगवलेल्या रांगोळ्यांनी सजवलेला लग्न मंडप केळवणापासून ते हळदीपर्यंत सर्व संस्कार सकाळपासूनच सुरू आहेत. हिरव्या शालूत वांगी रंगाची सरसरीत डेरेदार सर्वांगण फुललेली पण अदबशीर शालीन पुलीन वधू तुलसी तेल हळदीनं उजळलेली कांती सुसरत आणि सालंकृत अशी ही यजमानांनी वाढवलेली तुलसी देवी नवरी. अशा अदबशीर वधूसोबत भडक रंगासह अपुऱ्या व कातरलेल्या हिरव्या पानातून डोकावून वधूपेक्षा भाव खाणारा झेंडूसारखा मालती तर वधूमालेत सजून पाठीराखण म्हणून जाणारा आहे. उंच उंच वाढलेला पण गोड स्वभावाचा पात्याचा टोकांना उसनी फुल टोचून लग्न मंडपात मिरवणारा ऊस मंगलकार्यात पुरोहिता एवढीच आवश्यक असणारी आंब्याची डहाळी निमंत्रण आहे आता माणसात राहून सुधारली तरी तुळशी सखी आम्हाला विसरली नाही त्यामुळे जायलाच हवं म्हणून आलेल्या आवळा आणि चिंच असे जुने वन्य मित्रमैत्रिणी असं हे वराड जमलंय. शरदातील थंडी सूर्य मावळतीकडे कळताच अंगावर शिरशिरी उठू लागली आणि पितांबरधारी यजमान आणि शालूतल्या यजमानांची लगबग वाढली. गोरज मुहूर्त साधायचा होता. पुरोहित येताच विघ्नहर्ता गणपती पूजनानं विवाह विधींना आरंभ झाला. वर गेले 4 महिने वधूच्याच घरात झोपला आहे. वर आहे छान पण मुलखाचा झोपाळू त्याला जागा करण्यासाठी वृंदावनात 4ही बाजूंनी वेदघोषासह घंटानाद करत वृंदावनात दूध ओतलंय जाते. यो जागा मृचकया हा कायम म्हणते उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंदम. त्याला जागा करणारा हा प्रबोत्सव एकदाचा हा श्रीधर वर जागा होऊन मंडपात येतोय. लगीनघाई उडते. अक्षता वाटल्या जात आहेत. अंतरपाठ धरून मंगलाष्टकांच्या सुरेल आवाजात फटाक्यांच्या गजरात यजमान दोघांच्या गळ्यात परस्परांच्या वतीने मालार्पण करत आहेत. यानंतर पाणीग्रहण कन्यादान हे दान विधिवत होण्यासाठी वराला दक्षिणा त्वरित जोडप्याला मंत्रांनीच मधुचंद्र सुद्धा आता लक्ष्मीनारायणाचा जोडा आपल्या दारात आला आहे म्हणून त्यांची आरती मंत्रपुष्प स्वस्ती मंत्रांनी त्यांना सहकुटुंब प्रदक्षिणा करून त्यांचा आशीर्वाद हे यजमान सहकुटुंब घेत आहेत. उपस्थितींना स्वागत समारंभात अत्तर गुलाब अल्पोपहार पोहे उसाची कांडे खोबरं चुरमुरे बत्तासे वगैरे वाटून कार्यक्रम संपेपर्यंत चंद्राची शीतल किरणं असमंत चंदेरी करतात. कन्यादानाचं पुण्यपदरात पाडून यजमान कृतकृत्य चिंच आवळे खाऊन बच्चे मजेत या
मोसमातल्या नवीन ताज्या पदार्थांच्या मेजवानीनं उपस्थित मंडळी प्रसन्न. या विवाहात कन्या यजमानांच्या दारातच राहणार असल्यानं पाठवणी नाही, रडारड नाही, सारेच खुश. तुलसी विवाह हा धार्मिक विधी काही विशेष उद्देशानं आपल्याला करण्यास सांगितला आहे. हा विष्णू प्रबोधोत्सव तुलसी विवाह म्हणून साजरा केला जातो. देवशयनी आषाढी एकादशीला तुलसी वृंदावनात विष्णू झोपतो. त्याला 4 महिन्यांचा प्रदीर्घ झोपेतून प्रबोधनी कार्तिक एकादशीला जाग करण्याचा उत्सव हा प्रबोधोत्सव. यासाठी वृंद जलांधर कथेला आधार दिला आहे. जलंधर हा असुरी वृत्तीचा, त्यामुळे त्याचा नाश होणं अत्यावश्यक. पण त्याच्या पत्नीच्या पतिव्रत्यामुळे तो युद्धात अमर होतो. नाईलाजाने श्री विष्णू जलंधराचे रूप घेऊन वृंदेच्या महालात येतो. वृंदा त्याला खरा जलंधर समजून त्याची कामेच्छा पूर्ण करते. तिचा पतिव्रत्य भंग झाल्यासारखं खरा जलंधर मरतो. वृंदेचा खरा प्रकार लक्षात येताच ती विष्णूला शाप देते व स्वतः अग्निप्रवेश करते. शापानं विष्णू वृंदेनं अग्निप्रवेश केलेल्या जागी म्हणजे वृंदावनात भ्रमिष्ट होऊन राहू लागतो. कालांतराने वृंदा सती तुळशीच्या स्वरूपात जन्माला येते. विष्णू तिच्याशी विवाह करून शापमुक्त होतो. ही एक संस्कार कथाच आहे. नियम देवदिकांनाही बंधनकारक आहे. श्री विष्णू हा विश्वाचा पालन करता देव आहे. अपरिहार्यतेने जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे नियम मोडला तरी शासन अधिकार प्राप्त आहे. शासन करतेही याला अपवाद नाही. शारीरिक संबंधासाठी विवाहाची अपरिहार्यता ही कथा व दरवर्षीचा तुलसी विवाह आपल्या मनावर कोरतो. आपण पालन केलेल्या प्राणी वनस्पती यांच्या सर्व गरजांची पूर्तता करणं हे आपलं कर्तव्य आहे. योग्य वेळी केवळ अन्न पाणी औषधोपचारच नव्हे तर योग्य वेळी योग्य जोडीदार मिळवून देणं ही गरजेचं आहे. वनस्पती आपलं स्थान स्वेच्छेने बदलू शकत नाहीत. निसर्गातील वारा पाणी यांच्या मदतीनं त्यांचं परागीभवन होऊन बीजनिर्मिती होते. हे ज्याच्या इच्छेवर अवलंबून त्या पालनकर्त्या विष्णू देवालाच ते वीज निर्मितीसाठी अर्पण करणंच योग्य. प्रातिनिधिक स्वरूपात हा तुलसी विवाह मानवी समाज व्यवस्थेला आधार असलेल्या कुटुंब संस्थेचा पाया आहे. विवाह पद्धती हिंदू धर्मामध्ये विवाहबाह्य शरीर संबंध हे आजही अनैतिक समजले जातात. समाज हा केवळ मनुष्य प्राण्यांचा कळप नाही, त्याला नीती नियमांची बंधनं आहेत. विवाह हेही त्याच्या मूळ पाशवी वृत्तीला आळा घालणारं एक सामाजिक बंधन आहे. विवाह हा एक केवळ विधी नसून तो एक संस्कार आहे. लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात, तसंच समाजातील सर्वसामान्य माणसं त्यांच्या मते श्रेष्ठाचं तेवढंच अनुकरण करतात. समाज मनावर एखादी गोष्ट बिंबवण्यासाठी काही मार्ग आहेत. समाजाकडून अपेक्षित आचरणाचं उद्धतीकरण करणं, अशा कृत्यांना पुण्यकर्म ठरवणं, त्यासाठी कथा प्रस्तुत करणे, श्रेष्ठांनी जाणीवपूर्वक तसंच आचरण ठेवणं हे त्यातले काही मार्ग आहेत. तुलसी विवाह हे त्याचं एक उदाहरण आहे. स्वतःच्या अपत्याला किंवा पाल्याच्या विवाह योग्य वयात अनुरूप जोडीदाराशी होणं आवश्यक आहे. ती प्राथमिकतेनं आपली जबाबदारी आहे. समाजात विवाह बाह्य शारीरिक संबंध किंवा प्रजोत्पादन निषिद्ध आहे. अंगणातील तुळस ही यजमानाची पाल्य आहे. तिला वंशवृद्धिक्षम होताच निसर्गरूपी देवाला अर्पण करणं म्हणजेच तुलसी विवाह. आपण देवांची लग्न लावतो. अजाण मुलं बाहुला बाहुलीचं लग्न लावतात. रस्त्यावरच्या खेळातलं गाय बैलाचं लग्न, या सर्व घटना समाजामध्ये लग्न आवश्यक आहे. हा संस्कार बालवयापासून नकळत घडवतात. आज घटस्फोट, कुमारी माता व मुक्त लैंगिक संबंध यांनी ढासळून पाहणारी कुटुंब संस्था टिकविण्यासाठी भारतीयांकडे अमेरिका आणि इतर विकसित देश अभ्यासवृत्तीनं पाहत आहेत. कारण आजही आपल्याकडे या तिन्ही घटनांचं प्रमाण इतर राष्ट्रांच्या तुलनेनं फार कमी आहे. रोज तुळशी वृंदावनाचा परिसर स्वच्छ ठेवणं, तिला पाणी देणं, रोज पूजा करणं, प्रदक्षिणा घालणं वगैरे गोष्टी सर्वांना करण्यास धर्मशास्त्र सांगतं. तुळशीच्या सानिध्यात रोज काही काळ घालवण्याचा संस्कार हवा. म्हणून हा केवळ धार्मिक संस्कार नसून त्यामागे वैज्ञानिक दृष्टीही आहे. वनस्पती श्वसन करतात. दिवसा त्या कार्बन डायऑक्साईड घेऊन हवेत प्राणवायू सोडतात, हवा शुद्ध करतात, पण रात्री त्या कार्बन डायऑक्साईड हवेत सोडतात. तुळस ही एक अशी वनस्पती आहे जी दिवसा हवेत ओझोनची तर रात्री हवेत प्राणवायूची भर घालते. नेहमीच्या गरजेचं औषधी वनस्पतीचं संवर्धन आणि सहज उपलब्धतेची व्यवस्था जुन्या जाणकारांनी केली. या तुळशीला तर अंगणात स्वतंत्र स्थान, वृंदावनाची वेगळी मर्यादा, नित्य स्वच्छता, तिचा विवाह अशी खास व्यवस्था करण्याचं तसंच तिला देवपत्नीचा मान मिळवण्यासाठी तिचे आणखीन काही गुण कारणीभूत आहेत. तुळशीचे औषधी गुण. तुळशीला देवपत्नी होण्याचा मान मिळाला तो तिच्या अतुलनीयतेमुळेच. ती रात्रंदिवस हवा शुद्ध करते. तुळशीच्या संस्कृत नावाचा अक्षरशः अर्थच आहे तुलना नाही अशी.
आणि खरोखरच तिच्या गुणांना तुलना नाही. या तुळशीला इंग्रजीत सॅक्रेड बेसिल, होली बेसिल व लॅटिनमध्ये ऑसिमम सॅक्टम या नावानं ओळखतात. ही परिचित औषधी वर्षायू वर्षभर जगणारी केसर शाखामुक्त 30-75 सेंटीमीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. तुळशीच्या औषधी गुणधर्मांची बहुतेक भारतीयांना आणि जगातील अनेक जाणकारांना माहिती आहे. भारतीयांना ती 5000 वर्षापासून ज्ञात आहे. चरक संहितेत व पाणिनीच्या अष्टाध्यायात तुळस या नावानं तिचा उल्लेख आहे. तुळस डासांनाही दूर पळवते. आयुर्वेदिक उपचारातही तुळशीचे गुण सांगितले आहेत. तुळशीची पानं कफोत्सर्जक, कफ काढून टाकणारी, तिचा रस घाम आणणारा व पाळीच्या तापावर उपयुक्त असून उत्तेजक व श्वसन लिकादाह कमी करणारा आहे. कानदुखीवर कानात रसाचे थेंब टाकतात आणि नायटा व इतर चर्मरोगावर बाहेरून लावतात. वाळलेल्या पानांचा चूर्ण पडसं झालं असतात तपकिरी प्रमाण ओढतात. पानांचा काढा मुलांच्या पोटात विकारावर उपयुक्त असतो. जखमेवर पानाचा रस प्रथमोपचार म्हणून लावतात. मुख दरुग्धावर ताजी पानं चावून खातात. पानांपासून वाफेनं उध्वपातन करून पिवळे जर्द तेल मिळतं. ते जंतुनाशक व कीटकनाशक आहे. बिया मूत्र विकारावर आणि जनेंद्रियाच्या काही विकारांवर गुणकारी असतात. मुळांचा काढा तापात घाम आणण्यास उपयुक्त आहे. रानतुळस हिचे अनेक शारीरिक लक्षण तुळशीप्रमाणे आहेत. हिला अधिक दाट गंध असून हिच्यापासून काढण्यात येणारं तेल जंतुरोधक व कमी विषारी असतं. या तेलाचा उपयोग कानदुखी, दातदुखी व लहान मुलांची पोटदुखी यावर करतात. पानांचा काढा वीर्यदुर्बलतेवर देतात. रानतुळस पाचक, पौष्टिक, उत्तेजक, शामक, लागवी साफ करणारी, सूक्ष्म जंतूंची वाढ होण्यास प्रतिबंधक करणारी व त्यांचा नाश करणारी व ओकारी थांबवणारी असते. पानांचा रस खोकल्यावर, पोटदुखीवर देतात. बी डोकेदुखी, तांत्रिका, शूल, मज्जातंतूतील तीव्र वेदना, अमांश इत्यादीवर उपयुक्त असते. कापूर तुळशी. तुळशीचा या जातीपासून कापूर मिळतो. तुळशीला औषधी वनस्पतीची राणी म्हटलं जातं. ते उगाच नाही. जिवंत तुळस असलेले वृंदावन ही बिना खर्चाची प्रथमोपचार पेटी आहे. या खंडप्राय देशातल्या हजारो वर्ष ती अव्याहतपणे विराजमान आहे. घरात शेकडो रुपयांची औषधं, गोळ्या, ताप, सर्दी व प्रथमोपचाराच्या नावाखाली आणून मुदतबाह्य झाल्यानं ते पैसा पाण्यात घालण्यापेक्षा तुळशीच्या मुळात पाणी घालावं अशी ही औषध कायम आपल्याला स्वच्छ ताज्या स्वरूपात दिवस रात्रीच्या गरजेच्या वेळी सहज उपलब्ध व्हावी. तिचं आरोग्यदायी सानिध्य लाभावं म्हणून तिच्याबद्दल कृतज्ञता म्हणून पूजा, स्वच्छता व समाज मनावर संस्कार होण्यासाठी तिचा विवाह हा सर्व ज्ञात्यांनी जाणीवपूर्वक करावा. ओम शांती. शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फेसबुक पोस्ट दत्त माझा मी दत्ताचा ग्रुप आधारित.